नमस्कार. MS एक्सेल व्हिडिओ मालिका भाग 7. या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या एक्सेल शीट मध्ये ड्रॉप डाउन मेनू कसं ऍड करायचं हे पाहणार आहोत. तर ही समजा आपली एक्सेल शीट आहे. यामध्ये असं समजूया की 10 शाळांची आपल्याला लिस्ट तयार करायची आहे आणि त्या शाळा पर्टिक्युलर कुठल्या ब्लॉक मधले म्हणजे तालुक्यातले आहेत हे आपल्याला इथे नोटिफाय करायचे आहे. इथे शाळेचे नाव लिहिल्यानंतर प्रत्येक वेळी त्या कुठल्या तालुक्यातले आहेत हे टाईप करण्याची गरज नसावी यासाठी आपण इथे ड्रॉप डाउन मेनू ऍड करणार आहोत. त्यासाठी शीट 2 मध्ये आधी जावे. एखादी दुसरी शीट ओपन करा. ठीक आहे, शीट 2 मी ओपन केलेली आहे. इथे जे काही तालुके असतील त्या तालुक्यांची नावे आपण एक लिस्ट तयार करूया. उदाहरणार्थ एक वेल्हे, दुसरं हवेली, असे जे काही तालुके तुम्हाला ऍड करायचे आहेत ते सगळ्या तालुक्यांची इथे लिस्ट आपण आधी तयार करूया. त्यानंतर या सर्व तालुक्यांच्या लिस्टला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथे वर नेम बॉक्स आहे यावर आपण क्लिक करून ज्यासाठी आपल्याला ड्रॉप डाउन मेनू तयार करायचे आहे, उदाहरणार्थ ब्लॉक, कारण शीट 1 मध्ये आपण ब्लॉक साठी हे तयार करतोय, तर इथे ब्लॉक लिहायचं आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर शीट 1 मध्ये जाऊया आणि हे इथे ब्लॉक जिथपर्यंत आपल्याला ड्रॉप डाउन मेनू ऍड करायचे आहे तिथपर्यंत आपण हे सिलेक्ट करून घेऊया ब्लॉकच्या खाली. त्यानंतर इथे डाटा म्हणून एक ऑप्शन आहे, डेटा. तिथे डेटा व्हॅलिडेशन, हे बघा इथे डेटा व्हॅलिडेशन या ऑप्शनवर क्लिक करूया. त्यानंतर एक टॅब इथे ओपन होईल. या ठिकाणी लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली सोर्स मध्ये आपल्याला इक्वल टू आणि ब्लॉक हे नाव टाईप करायचं आहे, कारण ब्लॉक साठी तयार करतोय. तर बघा इथे एरो आलेला आहे, म्हणजे ड्रॉप डाउन मेनू इथे ऍड झालेला आहे. बघूया कसं दिसते. उदाहरणार्थ आपण एखाद्या शाळेचं नाव इथे टाईप करूया, शिरकोली. त्यानंतर कुठल्या ब्लॉक मधली आहे तर या एरोवर क्लिक केल्या ड्रॉप डाउन मेनू येतील आणि ज्या तालुक्यातली आहे ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण इथे ड्रॉप डाउन मेनू ऍड करू शकतो. तुम्ही ट्राय करून बघा. होप हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल. धन्यवाद. अधिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. YouTube मध्ये फक्त रजनीकांत मेंढे म्हणून सर्च करा तर तुम्हाला अधिक व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.